नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज मी तुमच्यासाठी अंक गणित व बुद्धिमत्ता या टाईपचा प्रश्न घेऊन आलोय. खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे. लास्ट पर्यंत व्हिडिओ वॉच करा, अजिबात स्किप करू नका, म्हणजे सॉल्विंग जे आहे ते समजून जा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की तो लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बघूया. हा प्रश्न टेट एक्झाम 2022 चा आहे. प्रश्न दिलेल्या पर्यायातून श्रेणी पूर्ण करा. दिलेल्या पर्यायातून श्रेणी पूर्ण करा. प्रश्न आकृत्या ए बी सी या वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत. इथे डी साठी प्रश्नचिन्ह आहे. डी साठी जे प्रश्नचिन्ह आहे त्या ठिकाणची आपल्याला करेक्ट आकृती ही ओळखायची आहे. हे असे 4 ऑप्शन दिले बघा. पहिल्यांदा या डायग्रामचं जे लिंकअप आहे ते लिंकअप समजून घ्या. पहिल्यांदा हे रोटेशन क्लॉकवाईज आहे किंवा अँटी क्लॉकवाईज आहे किंवा सर्कल किती आहे हे समजून घ्यायचं आहे. इथे बघा 2 सर्कल आहेत आणि हाफ सर्कल जे आहे ते रेखांकित केलेले सर्कल आहे. इथे हा पार्ट रेखांकित आहे, इथे हा पार्ट रेखांकित आहे. ओके, पुढे याचं रोटेशन बघा. हे असं रोटेशन केलं म्हणजे क्लॉकवाईज रोटेशन. हे रोटेशन असं केलं, हा पार्ट असा छायांकित केलेला पार्ट आहे. आता पुढे डी ह्या डायग्राम मध्ये बघा. डी ह्या डायग्राम मध्ये बघा रेखांकित केलेला पार्ट हा असाच पाहिजे. डाऊनवर्ड साईडला आहे, इथे अपवर्ड साईडला रेखांकित केलेला पार्ट आहे. इथे हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये हा पार्ट आहे, हा रेखांकित केलेला पार्ट आहे. तर बघा डायग्राम मध्ये इथं एकाच ठिकाणी हा रेखांकित केलेला पार्ट आहे आणि 2 सर्कल आहेत, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा. इथे पण बघा एकच आहे, पण हा जो सर्कलचा पार्ट आहे हा डार्क सर्कलचा पार्ट आहे. डार्क सर्कल आहे का इथे कुठे? नाही, म्हणजे हा पण ऑप्शन चुकीचा. पुढे इथे एक सर्कल आहे आणि हे हाफ आहे. इथे पण बघा हाफ म्हणजे अर्धवर्तुळ जे आहे, अर्धवर्तुळाचा जो हा पार्ट आहे तो रेखांकित पार्ट आहे. आपल्याला इथे हा अर्धवर्तुळाचा पार्ट रेखांकित पाहिजे, तो इथे आहे, म्हणून हा ऑप्शन बरोबर आहे. हा चुकीचा, कारण का हा अर्धवर्तुळाचा हा पार्ट रेखांकित आहे. हा ऑप्शन चुकीचा आहे. बरोबर आहे डी हा ऑप्शन. बघा इथे अप्पर साईडला रेखांकित केलेला पार्ट आहे, इथे लोअर साईडला रेखांकित केलेला पार्ट आहे. इथे 2 सर्कल, इथे एक सर्कल. सर्कलचं पण रोटेशन हे असं करणार आहे. बघा पुढे इथपर्यंत आपण गेलो. पुढे हे 2 सर्कल आहे, पुढे एकच सर्कल असणार आहे, सिंगल सर्कल असेल. आणि हे जे सर्कल आहे सर्कलचं पण रोटेशन बघा. इथून हे सर्कल इथे आलं म्हणजे हे रोटेशन हे असं आहे बघा. ओके, आता पुढचं रोटेशन जे आहे हे असं रोटेशन आहे. पुढचं रोटेशन जे आहे हे असं असणार आहे रोटेशन, म्हणून हा ऑप्शन बरोबर आहे. हा चौथा पर्याय हा बरोबर आहे. तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.